घरगुती पार्टीला रेव पार्टी कसं ठरवता जावयाच्या अटकेनंतर खडसेंनी हा सरकारला सवाल केलेला आहे। प्रांजल खेवलकरांचा अल्कोहोल अहवाल आलेला आहे, मग ड्रग्ज अहवाल का समोर येत नाही? ड्रग्ज अहवालामध्ये पुणे पोलीस छेडछाड करतायत का? अशा प्रकारचा सवाल देखील एकनाथ खडसे यांनी उपस्थित केलेला आहे। ससून रुग्णालयामध्ये अनेक प्रकरणांमध्ये अहवाल बदलले गेलेले आहेत। प्रांजल खेवलकरांचा अहवालही बदलला जाण्याची शक्यता खडसेंनी व्यक्त केलेली आहे। पुण्यातील ससून रुग्णालय अहवाल बदलण्यासाठीच बदनाम आहे असा आरोप देखील खडसेंनी केलेला आहे। पुणे पोलिसांच्या कारवाईवरती एकनाथ खडसेंनी संशय व्यक्त केला। पोलिसांना असा कोणता अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफमधले हे व्हिज्युअल सगळे समोर दाखवावे? पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे। म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही, महिलांचे तर अजिबातच नाही। परंतु या ठिकाणी महिलांचेही चेहरे दाखवले गेले, पुरुषांचेही चेहरे दाखवले गेले आणि एक त्याच्या याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा स्वरूपाचं एक सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं। मीडियाच्या माध्यमातून मला समजलं काल किंवा अल्कोहोल सापडलं, दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं। हा रिपोर्ट बाहेर कसा कळला? तर मग त्या संदर्भात ड्रग्सचा रिपोर्ट का नाही येत आहे? अजून ड्रग्सचा रिपोर्टही यायला पाहिजे होता। मग ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही, अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो। मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा। जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात ड्रग घेतलेली नाही, आत्ताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हणे। मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला।